तो ऐका कल मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा। कल मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा। शबरीचं भजन चालू असताना माझा राम उद्या नक्की येईल. म्हणून शबरीला फुलांची घरात समाधान टाकावे, रांगोळी काढावी, माझा राम येईल म्हणून किरणाची वाट बघत त्या देवाची वाट बघत फिरत असते. आज रामाला नाही पण उद्या नक्की येईल. उद्या रामाला नाही परवा नक्की येईल. नाही मला रामाला पण एक दिवस येईल. म्हणून भजन करायची राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम एक दिवस जगाचा जगन्नाथ, विश्वाचा नायक, त्रैलोक्याचा धनी प्रभू रामचंद्र आपल्या बंधूंसहित लक्ष्मणासहित आपल्या पत्नीचं हरण रावणानं केलं होतं पंचवटीमधून. पंचवटीतून राहत असताना प्रभू रामचंद्रांनी आपल्या पत्नीच्या शोधार्थ बंधूसहित निघाले. बंधूसहित जात असताना या ठिकाणी बघितलंय म्हणजे आपल्या पत्नीला रावणानं नेलं, पण रावणानं नेलं कुठं म्हणून चालले होते. पण जात असताना या ठिकाणी प्रभू रामचंद्रांना या ठिकाणी त्यांनी एक वृषभ नावाच्या राक्षसाचा वध केला. पण त्या वृषभाचा वध केल्यानंतर त्यानं सांगितलंय मला मुक्ती मोक्ष द्या. प्रभूंनी मुक्ती मोक्ष देऊन टाकली. सांगितलं ऐका, जात असताना या ठिकाणी एक पंपा सरोवर नावाचं ठिकाण लागेल. त्या ठिकाणी एक शबरी नावाची तुमची भक्ती, एक भक्त तुमची सेवा करत आहे. आणि सेवा करत असताना ती सीतेला कुठं नेलंय तो पत्ता त्या ठिकाणी रावणाला कुठे नेले तो सांगेल म्हणते. प्रभू निघाले. प्रभू निघाल्यानंतर शबरीच्या कुटेमध्ये शोध करत करत आले. शबरीनं या ठिकाणी काय झालं, शबरी रोज लवकर उठायची, पण त्या दिवशी परिणाम असा झाला शबरी झोपून राहिलेली होती. शबरीला आवाज दिला, हे मा, जगाच्या जगन्नाथानं विश्वाच्या चालकानं शबरीला मा म्हणावं इतका अधिकार भक्ताचा होता. मा म्हटल्यानंतर शबरीनं बघितलंय कोणीतरी आलंय. मातंग ऋषींनी सांगितल्याप्रमाणे प्रथमतः डोक्यावरून हात फिरवलाय. मी हात फिरवल्यानंतर पहिली खूण पटले, माझा राम आलाय. राम आल्यानंतर मग त्यावेळेस शबरीनं ओळखलाय माझा राम आलाय, माझ्या रामाचं पूजन केलं पाहिजे. ऐका, शबरीचं असं रामायणामध्ये वर्णन आलेलं आहे की शबरी भगवंताची पूजा करण्याकरता गेली आहे. भगवंताचे पाय त्या ठिकाणी पद पाण्यानं धुवायचे होते, पण शबरीकडे पात्र नव्हतं. शबरीकडे पात्रता होती. शबरी पाय धुत असताना तिच्याकडे पात्र नव्हतं, म्हणून तिने आपल्या हाताचं पात्र केलंय. देवानं जगाच्या जगन्नाथानं ते पाय हातात ठेवले. पाणी आणण्यासाठी पात्र नव्हतं, पण पात्रता होती. म्हणून शबरीनं जगाच्या जगन्नाथाचे प्रभू रामचंद्रांचे पाय जेवढे काय रामाची आठवण काही दिवस मनात साठवून ठेवली होती, हुंदक्यासह सगळे अश्रूतून बाहेर आली आणि आपल्या अश्रून प्रभूंचे पाय धुतले. प्रभूंनी सांगितलं, शबरी अगं मी आलोय आज तुझ्यासाठी. इतक्या दिवस तू माझी वाट पाहिली ना, तुला खूप वाट पाहायला लागली ना शबरी. त्यावेळेस शबरीच्या लक्षात आलंय माझ्या प्रभूला काहीतरी खायला आणावं. शबरी गेली आहे. शबरीनं बोरं आणले. बोरं आणल्यानंतर शबरीनं एक बोर घ्यावं, प्रथमतः स्वतःने खावं आणि खात असताना त्या ठिकाणी प्रभूला द्यावं, लक्ष्मणाला द्यावं. पण लक्ष्मण हुशार होता. ज्याचं लक्ष आणि मन एका ठिकाणी आहे त्याचं नाव लक्ष्मण आहे. लक्ष्मणानं बघितलं, दादा अरे या ठिकाणी ही कोण मुलगी, काय मुलगी आहे.
हिची उष्टी बोरं तू खातोय. त्यावेळेस प्रभूंनी प्रश्न केला शबरीला, शबरी अगं तू बोरं खात असताना सगळे टोचक्या मारलेले बोरं मला का देती? शबरीचं उत्तर आहे का? शबरी म्हणली देवा अगं बोरं देत असताना मी टोचक्या मारून देते कारण माझ्या देवाला तुरट बोरं जाऊ नये, फक्त गोडच बोरं जावी आणि माझ्या जगन्नाथानं ती प्रेमानं खावी म्हणून मी ही बोरं देते. मग मला एक सांगा, लक्ष्मणानं ती बोरं खाल्ली नाही, बाजूला टाकून दिली, पण प्रभूंनी ती खाल्ली. कारण मला एक सांगा का हो, त्या शबरीनं कधी आंघोळ केली तिने कोणतं कोलगेट वापरलं असं? कोणतंच नाही. तरी प्रभूंनी बघितलं नाही ही कोणत्या समाजाची आहे, ही कोणत्या कुळाची आहे, हिचं या ठिकाणी हिचं कोणतं स्त्री आहे की पुरुष आहे, तिचं कुळ बघितलं नाही. न पाहे या ती कुळाचा विचार, भगवंतानं तिची बोर खाल्ली. बोरे खाये त्या ठिकाणी देवाला बोर दिली आहे, पण भगवंतानं बघितलं नाही कोणत्या समाजाची आहे, ही कोणत्या कुळात जन्माला आलेली आहे, तिचं कुळ कोणतं आहे भगवंतानं काहीच पाहिलं नाही. तरीही तिची बोर खाल्ली कारण तो जगाचा जगन्नाथ, विश्वाचा नायक, जगाचा प्राणनाथ एका गोष्टीचा भुकेलेला आहे, अभंगाचं दुसरं चरण. गोष्टीचा भुकेलेला आहे ते म्हणजे प्रेम. म्हणून महाराज म्हणतात प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान, प्रेमाविन नाही
वैकुंठवासी प्रातस्मरणीय मामासाहेब सांगायचे, कीर्तनकारांना कीर्तन करत असताना दोन गोष्टीत कीर्तन केलं पाहिजे. एक, त्यानं स्वरात कीर्तन केलं पाहिजे. दोन, त्यानं जोरात केलं पाहिजे. पण आज गंमत अशी झाली, थोडा वातावरणाचा परिणाम असल्यामुळे माझा आवाज खरंच बसलेला आहे. इतका आवाज बसलेला आहे, कालदशक्रिया केला आहे, तिथं लाईटच नाही. इतका समाज बसलेला, त्या समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत आवाज जावा म्हणून इतकं बोललो. पण परिणाम दुसऱ्या दिवसाच्या कीर्तनावरती होत असतोय. चला जाऊ द्या, असू द्या. या वर्षी जरी कीर्तन स्वरात नसलं पण जोरात असलं, पुढच्या वर्षी स्वरातही असेल आणि जोरातही असेल. विठ्ठल म्हणून खऱ्या अर्थानं श्री जगद्गुरु तुकोबाराय म्हणतो, तो जगाचा जगन्नाथ प्राणनाथ कशाचा भुकेलेला आहे? प्रेमाचा. मग काय झालंय, कृष्ण अवतारामध्ये एक दिवस भगवान परमात्मा त्यावेळेस अक्रूरा संघ निघून गेलाय. अक्रूरा सोबत गेल्यानंतर त्या ठिकाणी गवळणींचा तो आकांत ती सर्वात श्रीमद भागवतात तुम्ही कायम ऐकणारी मंडळी आज सर्वांना माहिती आहे. मग असं असताना एक दिवस अक्रूरा सोबत गेल्यानंतर देवानं सांगितलं, अरे उद्धवा, तुला तुझ्या भक्तीचा अहंकार झाला, म्हणून त्या उद्धवाच्या भक्तीचा अहंकार म्हणण्यासाठी उद्धवाला सांगितलं, हे उद्धवा, जा गोकुळामध्ये जा. गोकुळामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी प्रथमतः माझ्या आई वडिलांना सांग की भगवान परमात्म्याचं अति डोकं दुखायला लागलं, ताप आलाय, पण तापासाठी औषध गोकुळातून आणायला सांगितलं. त्यावेळेस असं म्हटल्यानंतर उद्धवाने सांगितलं, औषध नेमकं आणायचं काय? म्हणले, जा आणि फक्त माझ्या आई वडिलांना सांग की तुमच्या पायाच्या चरण राजाची म्हणजे जी धूळ आहे ती द्या म्हणे. ती भगवंताच्या अंगाला लागल्यानंतर जो काही ताप आहे तो निघून जाईल. आता उद्धव गेले. असं वर्णन आलेलं आहे श्रीमद भागवत महापुराणामध्ये. जो उद्धव होते आणि भगवान परमात्मा हे दिसायला सेम टू सेम होते. ज्यावेळेस उद्धवाने गोकुळामध्ये प्रवेश केलाय, गवळणीला वाटलं यांचा गेलेला कृष्ण परत आलाय, असं तेज त्यांच्या चेहऱ्यावरती निर्माण झालं. पण ज्यावेळेस उद्धव जवळ गेलाय, उद्धवाला बघितल्यानंतर गवळणींनी बघितलंय, हा तर आपला कृष्ण नाही, हा दुसराच कोणीतरी आहे. त्यावेळेस विचारलं, कोण आहेस? म्हटले, आम्ही या ठिकाणी, मी उद्धव आहे. उद्धव, भगवान कृष्णांनी मला पाठवलं आहे आई वडिलांकडून औषध आणण्याकरता. काय झालं आमच्या देवाला? गवळणींना प्रश्न पडला, आमच्या देवाला, आमच्या प्राणनाथाला, आमच्या हृदयाच्या, आमच्या काळजाच्या ठोक्याला काय झालं? किती प्रेम गवळणींचं देवावरती. ऐका, असं असताना आई वडिलांकडे उद्धव गेलेले. उद्धवानी यशोदा मातेला नंदबाबाला सांगितलंय, नंदबाबा, यशोदा माई, या ठिकाणी भगवान कृष्णांना ताप आलाय आणि ताप आलाय, पण त्यांचा ताप घालवण्यासाठी आपल्या चरणाची धूळ त्यांनी मागितली आहे. असं म्हटल्यानंतर आईनं बघितलं होतं, हा विश्वाचा नायक आहे, चालक आहे, मालक आहे. त्या जगाच्या जगन्नाथाला आपल्या पायाची धूळ आपण कशी काय द्यावी? पाप लागेल, आईनं दिली नाही. बापाला प्रश्न केला, बापानं ही दिली नाही. बळीभद्राला म्हणजे आमच्या त्या ठिकाणी बळीराम महाराजांना ठिकाणी प्रश्न केलाय. त्या ठिकाणी असं असताना त्यांना प्रश्न केल्यानंतर ते म्हटले, मी ही देऊ शकत नाही, कारण माझा भाऊ आहे. जरी या ठिकाणी मी मोठा असलो, बलिराम दादांनी सांगितलं, ते लहान असले, पण मी देऊ शकत नाही, कारण तो जगाचा जगन्नाथ आहे आणि माझ्या पायाची धूळ मी त्याला कशी काय द्यायची? दिली नाही. पण तोच उद्धव त्या ठिकाणी परत जात असताना गवळणींनी सांगितलंय, काय झालं आमच्या कृष्णाला? आणि त्या गवळणींमध्ये एक चित्रगंधा नावाची एक गवळण होती. त्या चित्रगंधेला त्या ठिकाणी प्रश्न केलाय, काय झालं आमच्या कृष्णाला? त्यावेळेस सांगितलं, कृष्णाला ताप आलाय. ताप आला म्हटल्यानंतर मग काय औषध घेतलं का? औषध म्हटले, औषध मिळालं नाही. म्हणजे काय औषध पाहिजे होतं? या ठिकाणी असं वर्णन आले श्रीमद भागवतामध्ये, ती चित्रगंधा नावाची जी गवळण होती त्या ठिकाणी इतकी हुशार होती की तंत जसं समोर मनुष्य आला की तसं चित्र काढायची. मग उद्धव त्या ठिकाणी उद्धव जात असताना उद्धवानी बघितलं, सगळ्या गवळणी बोलताय, पण चित्रगंधा नावाची गवळण बोलत नाही. करती काय म्हटल्यानंतर उद्धव गेले. उद्धवानं बघितलं, त्या गवळणीला ती चित्र काढत होती आणि चित्र काढत असताना तिनं भगवान श्रीकृष्णाचं चित्र काढलं होतं, पण त्या चित्राला तिनं पाय काढले नव्हते. उद्धवानी प्रश्न केलाय, का ग, इतकं भगवान परमात्म्याचं इतकं गोजीरवाणं, इतकं लढीवाळ, इतकं सुंदर, डोळ्याला टिपून टाकेल असं भगवंताचं चित्र तू काढलंय चित्रगंधे. पण ऐक ना, चित्र काढत असताना, इतकं सुंदर चित्र काढत असताना तुझ्याकडून चित्रात एक चूक झाली, राग आला त्या चित्रगंधे. ती म्हणते, भगवंताचं चित्र काढत असताना काय चुकलं माझ्याकडून? असं काय पाप कर्म झालं की भगवंताचं चित्र काढत असताना चुकलंय माझ्याकडून? त्यावेळेस उद्धवानं सांगितलं, चित्र काढत असताना चित्रातील कृष्णाला तू पायच काढले नाहीये. चित्रगंधा नावाच्या गवळणीनं उत्तर दिलंय, पहिला जो कृष्ण होता तो निघून गेलाय,
पण आता फोटो मध्ये जो प्रतिमेत उरलाय हा माझा कृष्ण उरलाय, मी काढलेला कृष्ण उरलाय. त्याला जर पाय काढले तर त्या पायाला तो एक दिवस निघून जाईल, म्हणून ते पाय मी काढले. मी गवळणींचं प्रेम सांगतोय. असं असताना गवळणीने प्रश्न केला, कृष्णाला ताप आलाय, औषध काय पाहिजेत म्हणले. कोणाच्या तरी भक्ताच्या आईच्या वडिलांच्या पायाची चरणाची धूळ सांगितली भगवंतानं. मग म्हटले धूळ मागितली. सगळ्या गवळणींनी आपल्या पायाखालची माती उचलली आणि त्यांनी विचार नाही केला की जगाच्या जगन्नाथाला आमच्या पायाची धूळ दिल्यानंतर, आमची धूळ त्या पायाला लागल्यानंतर आम्हाला पाप लागेल हा विचार त्या गवळणींनी केला नाही. धूळ उचलली, सांगितली ही धूळ घ्या आणि जा त्या भगवान परमात्म्याकडे. प्रेमाने दिलेली धूळ उचलली. मग त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांनी उद्धवाला सांगितलं, त्या ठिकाणी मी फक्त जर प्रेम करत असेल तर आईबापावर प्रेम नाही करत, भावावर प्रेम नाही करत, माझ्या भक्तावर मी प्रेम करत असतो. जे न सांगे माता देवकी ज्ञानेश्वरीत वर्णन आलेलं आहे. जे न सांगे पिता वसुदेवासी, जे न सांगे बळी भद्राशी, ते गुह्य अर्जुनाला सांगितलं भगवंतानं. अशा खऱ्या अर्थानं या ठिकाणी प्रेम मी सांगतोय का जगाच्या जगन्नाथाला आपल्या पायाची गवळणींनी धूळ त्या ठिकाणी दिली, भगवंताच्या अंगाला लावल्यानंतर तो ताप त्या ठिकाणी सर्व उतरलाय. म्हणून देव कशाचा भूक केलेला आहे तर थोर प्रेमाचा भूक केला, प्रेमाचा भूक केलेला आहे. म्हणून श्री जगद्गुरु तुकोबराय म्हणतात असा असणारा तो भगवान परमात्मा प्रेमाचा भूक केलेला आहे. पण त्यानं कृष्ण अवतारामध्ये एक मोठी लीला केली. काय लीला केली? अभंगाचं तिसरं चरण. पोहे सुदामा रमेश बाबा, आज तुम्ही आले, आज मी एकच म्हणेल प्रमाण काय म्हणावं हा मोठा प्रश्न पडला. बहुत दिवसा होती माझा असं बस एवढंच म्हणायचं होतं की रमेश बाबांना एक दिवस माझ्या कीर्तनाला यावं. आणि आज तुम्ही आले चाल म्हटले, चाल गोड गायली. हो हे सुदाम देवाचे, हो हे सुदाम देवाचे, हो हे सुदाम देवाचे. फटक्या मारी कोरडीची, फटक्या मारी कोरडेचे, फटक्या मारी कोरडेचे. सुंदर चाल आहे. आता जे एम.एच. 75, एम.एच. 70, 65 म्हणजे 65 वयाचे 70 वयाची ही मंडळी यांना ही चाल लवकर कळली असेल. पण आताची काय यांना काय हे गाणी करणार, चाली सुंदर होत्या पूर्वीच्या.
राजा ललकारी अशी दे. त्या गाण्याची चाल आहे. पूर्वीची गाणी गोड होती महाराज, किती गोड. ऐका, 2 मिनिटात सांगतो आणि विषयाकडे तो. ऐका, पूर्वीच्या काळी मी आळंदीला असताना आमचे गुरुजी आम्हाला सांगायचे की गुरुजी सांगायचे पूर्वीच्या काळी विद्यार्थी जर शाळेत गेला, पूर्वीच्या काळी खूप मर्यादा होती. विद्यार्थी जर शाळेत गेला, शाळेत गेल्यानंतर त्या ठिकाणी विद्यार्थी गेल्यानंतर त्या ठिकाणी गुरुजी कविता शिकवायचे. पूर्वीच्या काळी कविता गोड होते, आताच्या कविता आहे इतक्या गोड कविता, किती गोड कविता. ऐका, शरहाला तो दावणियाला काळ विवळला श्रावण बाळ. शरहाला तो दावणियाला काळ विवळला श्रावण बाळ. अशा चाली असायच्या का? त्या चाली ऐकल्यानंतर अंतकरण भरून यायचं. अजून पुढे ऐका, शाळेत गेल्यानंतर विद्यार्थी गुरुजी त्या ठिकाणी विद्यार्थ्याला कविता शिकवायची. खरा तू एकची धर्म जगाचे बांधकोरा जागे जगाला प्रेम अर्भावे जगीचे दीन पत दलित दयाना बांधती सकल दयाला कोणी उठवावे जगाला प्रेम. गाणी सुंदर होती पूर्वीची, चाली गोड होती. आताच्या काळात चाली आणि गाणी द्या विषय सोडून. ऐका, आपल्याला तिकडे जायचं नाही. पण एका वेळी एक कीर्तनाला एका कीर्तनाला गेल्यानंतर त्या ठिकाणी एक मुलगी आली, महाराज गोड कीर्तन केलं, मला खूप आवडलं, तुम्ही चाली सुंदर म्हणले, पण ऐका ना, तुमच्यापेक्षा माझ्याकडे एक सुंदर कविता आहे. म्हणजे काय करणार तुमच्या शरीराला आणि श्रावण घ्यायला, काय करणार त्या गाण्यात? माझ्याकडे अजून सुंदर. म्हटलं कोणती बा? म्हटलं म्हण. म्हणे वटाना फुटाना शेंगदाणा उडत गेले टनाटना गेले बाई उसाच्या रानात आणल्या बाई पाकुळ्या धरून दिल्या बाई नवऱ्याला करून घेतल्या बाई नवऱ्याला खाऊन गेला बाई नवरा मरून आता काय करू बाई रडून घेते बाई दुसरा करून. अच्छा, पूर्वीचे काय आता काय गाणे आले पुढे. शरहाला तो दावणियाला काळ विवळला श्रावण. मी हे म्हणलो हे माथ्यातलं आहे, गाथ्यातलं नाही का? पाठ नका करू. ऐका, म्हणून खऱ्या अर्थानं आपला विषय होता कोणता? केला हाची दुष्काळ. हो हे सुदाम देवाचे भग्या मारी कोरडेचे. चालीवर सांगत होतो. ऐका, काय झालंय? कृष्ण अवतारामध्ये एक दिवस काय झालं, सांदीपनीच्या ऋषीमध्ये त्या ठिकाणी बलराम दादा, भगवान कृष्ण परमात्मा आणि सुदामा वाकड्या पेल्या सगळे होते. सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये असताना एक दिवस सांदीपनी ऋषींच्या आश्रमात गुरुकुल पद्धत होती पूर्वीच्या काळी, आजही आहे. आजही आता कदाचित तुम्ही आळंदीला कधी गेलात, आता आमच्या काळात होती, आता अजून पुढे असणार आहे. पण आपल्या मुलांना चांगले योग्य संस्कार द्यावे असं जर वाटत असेल ना, आपला मृत्यू आपल्या हक्काच्या घरात असं व्हावा जर असं वाटत असेल तर मुलांना गुरुकुल पद्धती द्या. महाराज, आज पोरं इतकं शिकत चालली, जेवढी शिकत चालली तेवढी डोक्यातून उकत चालली. ऐका, म्हणून पोरांना गुरुकुल पद्धत द्या. गुरुकुल पद्धत इतकी गोड होती. सांदीपनी ऋषींच्या आश्रमात असताना एक दिवस काय झालंय, सांदीपनी ऋषींच्या पत्नी त्यांनी त्या ठिकाणी सांगितलंय भगवान परमात्म्याला, कृष्णा जा सर्व सवंगड्यांना घेऊन तुम्ही समिधा आणण्याकरता, लाकडाची मोडी आणण्याकरता जंगलात जा. म्हणजे ठीक आहे. पण त्याच त्यांच्यावर एक सुदामा होता. त्या सुदाम्याला सांगितलंय, सुदामा अरे इकडे. म्हणजे काय काय आहे, बोला बोला. म्हणजे ऐका ना, जात असताना या ठिकाणी असं कर, हरभरे घेऊन जा. कारण या ठिकाणी जरी झाला का संन्याशी, माध्यमनाशी, तोंडवाशी, दुपारची वेळ होईल, ऊन लागेल, भूक लागेल, ये हरभरे घेऊन जा. म्हणजे ठीक आहे आईसाहेब. हरभरे घेतले, सुदामाने खिशात घातले आणि खिशात घातल्यानंतर सर्व गेले. आणि गेल्यानंतर आता हा सुदामा आणि भगवान श्रीकृष्ण सर्व त्या ठिकाणी समिधा गोळा करत होते.
योगायोगाने असं झालं, जोराचा असा पाऊस आला, ढगांचा कडकडा झाला, विजा चमकायला लागल्या. भगवान परमात्मा, सुदामा, बळीराम, दादा, वाकड्या, पेंड्या जेवढी काही मंडळी होती सगळे हे झाडावरती, झाडाच्या आयुष्यात लपले. कोणी झाडावरती. आता झाडावरती लपल्यानंतर या ठिकाणी सुदाम्याच्या लक्षात आलं 1 तास होऊन गेला, आपण झाडावरती बसलोय, अजून 2 तासानं पाऊस उघडेल म्हणजे 3 तास होतील, तोपर्यंत आपल्या शरीरात काही ताकद नाहीये. असं करू, आई साहेबानं दिलेले हरभरे आपल्याकडेच आहे, बाकीच्यांना काही माहिती नाही, हरभरे माझ्याकडे आहे. म्हणून ते हरभरे त्या ठिकाणी जे होते ते हरभरे खिशातून काढले. आता पूर्वीच्या काळी ते हरभरे होते, आता त्या हरभऱ्याची कुटाणी झाली. ऐका, म्हणून ते हरभरे त्या ठिकाणी काढले आणि 2-2, 3-3 करून तो तोंडात टाकू लागला. हरभरे तोंडात टाकल्यानंतर त्या ठिकाणी हरभरे खात असताना कराम कुरुम आवाज यायला लागला. सुदाम्याला भगवान कृष्णाने प्रश्न केलाय, सुदामा काय खातोय? म्हणजे देवा काय तुम्ही बोलता काय? एवढ्या पावसात इथं खायला काय आहे? म्हणजे खरंच ना? म्हणजे मग आवाज कशाचा येतो? आवाज या विजा कडकड 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 करते. म्हणजे ठीक आहे, खरंच नाही ना काही खात? आता तो जगाचा जगन्नाथ माई महाराज, किती अधिकार त्या भगवंताचा. ऐका, चाले हे शरीर कोणाची असते, आहे. आता काय सांगायचं, त्यांना जर ठरवलं आज देवळाली गावात विठ्ठल मंदिरात जेवढे कीर्तनाला होते एवढे कोरोनाला न्यायचे येऊ शकतो. आणि त्यानं जर ठरवलं जे सप्ताहाला आले त्यांच्या मरेपर्यंत केसाला धक्का लागून द्यायचा नाही तो तेही करू शकतो. आणि त्यानं जे ठरवलं जे सप्त्याला आले नाही ज्यांनी वर्गणी दिली नाही त्यांना लगेच उचलायचं तेही करू शकतो. मग आता ते तुम्हीच बघा यायचं की नाही बाकीच्यांना सांगा. कालच्या महाराजांना असं सांगितलं. म्हणून तू जगाचा जगन्नाथ विश्वमाऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत वर्णन करताय. म्या बोलविला वेदुबले, म्या चालविला सूर्य चाले, म्या हलविला प्राण हले जगासी, म्याशी चालिता. अजून पुढे ऐका, तुझी या सत्यने वेदाशी बोलणी. ऐका अजून पुढे ऐका, वृक्षाची या पाने हले ज्याची सत्ता. गीतेत चला गतीर भरता प्रभू साक्षी, निवास शरणम सुरभूत प्रभव प्रलय स्थानम निधानम निजम अव्ययम. इतका अधिकार त्याचा विठ्ठल. इतका अधिकारी असताना तो भगवंत, त्या भगवंतानं म्हटले अरे 2 हरभरे सबूत असताना माझ्याशी खोटं बोलला. तुला नाही त्या 2 हरभऱ्याला मौजूद केलं. माझं नाव कृष्ण नाही. त्यावेळेस त्या सुदाम्याच्या पाठीमागे 18 विश्व दारिद्र्य लावून दिलाय. कालांतराने सुदामाचा विवाह एक सुशीला नावाच्या मुलीशी झाला.
सुशिलेशी विवाह झाल्यानंतर सुशिलेचं त्या ठिकाणी भगवंतानं सांगितलं होतं बडबड करू नका, 18 विश्व दारिद्र्य भोगावं लागेल, दारिद्र्य भोगावे लागेल म्हटल्यानंतर त्या ठिकाणी सुदाम्याची परिस्थिती अशी झाली का घरामध्ये कायम दारिद्र्य आणि प्रत्येक रोज भिक्षा मागण्यासाठी सुदामा गेल्यानंतर सुदामानं त्या ठिकाणी रोज भिक्षा मागण्याकरता जावं. आता गावातली मंडळी भिक्षा देऊन कंटाळली होती. एक दिवस घरात खाण्यासाठी काही नाही म्हणून त्या ठिकाणी त्या सुशीलेनं सांगितलं का हो, तुम्ही तर तुमच्या त्या एका मित्राच्या कायमच्या गोष्टी सांगत असतात, लई त्याच्या कौतुक सांगत असतात, जा ना त्याच्याकडे जा. म्हणजे अगं जायलाच गेलो असतो, पण त्याचा नियम आहे, आधी देशील मग देशी. देशी म्हणजे ती देशी नाही, देशी म्हणजे जो आधी देतो मग त्या ठिकाणी असा आहे, त्याचा नियम आहे. म्हटल्यानंतर या ठिकाणी म्हटलं ठीक आहे, पण जाण्यासाठी त्याला नेण्यासाठी काहीतरी पाहिजेत ना, म्हणून पत्रम पुष्पम फलम तोयम, त्याच्यामधून काहीतरी नेलं पाहिजे, पण आपल्याकडे ते काहीच नाहीये. पण ऐक ना, असं कर, जा कुठून तरी भिक्षा मागून आण, काहीतरी घेऊन ये, मी त्याला घेऊन जातो आणि त्याच्याकडे काहीतरी आज मागतोय. असं असताना या ठिकाणी सुदामाची पत्नी गेली, 4 घरामध्ये मागितले, 5व्या घरी भेटलं नाही, 6व्या घरी भेटलं नाही, 7व्या घरी भेटलं नाही, 8व्या घरामध्ये गेली. 8व्या घरामध्ये गेल्यानंतर त्या बाईनं सांगितलं, काय ग बाई, तुझी रोजचीच कटकट उठली का आमच्या दारात, उठली का आमच्या दारात. मग त्या बाईनं त्या ठिकाणी हातभर भोगदन मुठभर पोहे काढले. पोहे काढल्यानंतर सांगितलं, हे पोहे घे आणि परत येऊ नको. म्हटलं ठीक आहे, येणार नाही. सुदामेची पत्नी सुशीला घरी गेली, पोहे चाळले आणि चाळल्यानंतर पतीला सांगितलं, हे घ्या पोहे आणि जा तुमच्या त्या मित्राला भेटायला. भेटत असताना या ठिकाणी सुदामा निघालाय आणि भजन चालू होतं, गोविंद मेरो हे गोपाल मेरो हे, गोविंद मेरो बड़ाई नंदलाल मेरो हे, गाएंगे कृष्ण को मनाएंगे, राधे राधे
चालू द्या राहतो ऐका. खऱ्या अर्थाने या ठिकाणी असं भजन करत 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 सुदामा निघालाय. आणि सुदामा निघाल्यानंतर इतकं ऊन आहे आणि ऊन असताना पायामध्ये काटे भरतात, उन्हाचा पाय चटकताय, तेव्हा सुदामा म्हणतो ऐका. देवा तुझा माझा करे वैरकार, देवा तुझा माझा करे वैरकार, देवा तुझा माझा करे वैरकार, देवा तुझा माझा करे वैरकार. दुःखाचे डोळे देवा, अरे काय पाप झालं रे, तू अजून भेटत नाहीये, तुझी नगरी आहे तरी कुठं. आणि मग तो सुदामा काय म्हणतो, ऐका ऐका, जी गवळणींची अवस्था झाली ना ती सुदाम्याची झाली. जर थांबत्या माझा 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 कृष्ण पाहिला, माझा 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 कृष्ण पाहिला, माझा कोणीतरी सांगा, कोणीतरी सांगा, कोणीतरी सांगा, कोणीतरी सांगा, कोणीतरी सांगा, कोणीतरी सांगा, माझा 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 कृष्ण पाहिला, माझा 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 कृष्ण पाहिला. प्रत्येकाला रस्त्यात भेटलेल्या स्त्रीला विचारावं, पुरुषाला विचारावं, मुलाला विचारावं, पशुला विचारावं, पक्षाला विचारावं, माझा कृष्ण पाहिला का, माझा मित्र पाहिला का. या ठिकाणी आपल्या नाशिक जिल्ह्याचं हरिभक्तपरायण निवृत्ती बाबा गुरवडकर यांची चालीवर काही माझा 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 कृष्ण पाहिला का. सुंदर चाली बाबांची. खऱ्या अर्थानं या ठिकाणी असं भजन करत 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 9 वाजले होते. 9 वाजल्यानंतर या ठिकाणी आता सुदामा महाद्वारावरती भगवंताच्या गेला आणि भगवंताच्या महाद्वारावरती असलेल्या द्वारपालांना सांगितलं, अरे अरे माझा कृष्ण नावाचा मित्र या ठिकाणी राहतोय, सांगा ना त्याला तुमचा मित्र आलाय. असं म्हटल्यानंतर त्या द्वारावरती असलेल्या महाद्वारांना बघितलं, आहे कुठं हा दरिद्री, हा भिक्षे करून, कुठं आपला देव, कुठं तो राजा. त्यावेळेस असं म्हटल्यानंतर म्हणजे चालले गेलो त्या ठिकाणी का कशाचा तुझा मित्र. त्या ठिकाणी बहुतेक त्यांचा संवाद आहे श्रीमद भागवतामध्ये, आपल्याला थोडक्यात दृष्टांत बघायचा आहे. असं असल्यानंतर त्या ठिकाणी मग सुदामा म्हणते, ऐका, द्या थाप द्या, थाप द्या. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, उधर भी सुदामा गरीब आ गया है, उधर भी सुदामा गरीब आ गया है. कन्हैया से कह दो,
उलटे पाऊले निघाले द्वार आया सुदामा भिकारी आवो कन्हैया आवो मुरारी तेरे द्वार आया सुदामा भिकारी हे कृष्णा सांगा तुमच्या त्या देवाला तुझा बालपणीचा मित्र सुदामा आलाय असं म्हटल्यानंतर एक त्या ठिकाणी जो द्वारपाल होता म्हटले हा जे आरती इतक्या वेळे होते त्याच्या बोलण्यात थोडं सत्य असावं द्वारपाल गेलाय आणि भगवान परमात्मा आपल्या पत्न्यांना सर्वांना सोबत घेऊन मस्त आपल्या शीर्ष शयनावरती बसलेले होते आणि असं असताना ज्या वेळेस द्वारपालाने सांगितलं देवा भगवंत महाराज तुम्हाला भेटण्यासाठी कोणीतरी आलंय असं म्हटल्यानंतर भगवंतांचं कोण आलंय मला भेटण्यासाठी मी राजा आहे मला भेटण्यासाठी कोणी यावं ज्या वेळेस असा प्रश्न केल्यानंतर त्या द्वारपालानं सांगितलं देवा कोणीतरी सुदामा म्हटल्यानंतर जगाच्या जगन्नाथानं विश्वाच्या प्राणनाथानं आपल्या आसनावरून उडी मारली आहे अलंकार बाजूला फेकले आपल्या अंगावरती असलेले वस्त्र जे काय त्या ठिकाणी सर्व पंचांगण असेल सर्व बाजूला फेकलाय आणि देव धावत देवानं पहिल्या पायरीवरून जशी उडी मारली तर देवाला काय खालच्या पायरीवरती उडी मारली आणि खालच्या पायरीवरती उडी मारल्यानंतर सुदामाला ज्या वेळेस पाहिलं बालपणीचे दिवस आठवले आणि सुदामाच्या त्या ठिकाणी सुदामाला प्रेमानं सन्मानानं आपल्या या ठिकाणी राजवाड्यात आणलंय राजवाड्यात आणल्यानंतर महाद्वारात आणल्यानंतर त्या ठिकाणी सर्व पत्न्यांना सांगितलं अगं ऐकलं का माझा बालपणीचा मित्र सुदामा आलाय त्या सुदामाच्या पाद्यपूजनाची त्या ठिकाणी सेवा करा महाराज आता भगवान कृष्णाला 16,108 बायका 16,108 बायका असताना त्या ठिकाणी आता शेवटी त्या देवाच्या बायका होत्या भगवंताचा मित्र आल्या म्हटल्यानंतर त्यांनी लगेच कोणी बॉम्ब पेटव कोणी गजर पेटव कोणी गॅस पेटव कोणी चूल पेटव सगळ्या तयारीला लागल्या 1,000 त्या ठिकाणी 16,108 बाटल्या तयार झाल्या सुदामा म्हटलं गेले आता आपले 4 दिवशी तर सांगून दिली आता त्या देवाच्या बायका होत्या महाराज ते काय आपल्यासारख्या होत्या का ते काय आपल्यासारख्या होत्या का धर तांब्या फेक नाही असं सांगितलंय भगवान श्रीमद भागवतामध्ये पत्न्यांना पाणी आणण्यासाठी वेळ झालाय म्हणून जगाच्या प्राणनाथानं भगवान श्रीकृष्णांना आपल्या डोळ्यातले अश्रूंना सुदामेचे पाय धुतले आणि पाय धुतल्यानंतर नवीन वस्त्र त्याला दिले बाकी माता लहानपणीच्या गोष्टी सुरू झाल्या सुदामा अरे बाबा किती दिवस झाले भेटला नाही तू सर्व असताना त्या ठिकाणी सुदामा देवानी सुदामा देव बसलेले असताना त्या ठिकाणी भगवान परमात्मा सांगताय सुदामा अरे त्या ठिकाणी इतके दिवस झाले तू भेटला नाही पण का रे माझ्या वहिनीचं काय चाललंय वहिनीचं काय चाललं म्हटल्यानंतर मला वहिनीनं नक्की काहीतरी भेट पाठवली असेल म्हणून सुदामा म्हटला कुठं एवढा मोठा राज्य कारभार कुठं आपली मुठभर पोहे कुठं आपली टिंकी मिरवतात म्हणून बाजूला लपवले पोहे महाराज पोहे बाजूला लपवल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने पाहिलं हा आपल्यापासून काहीतरी लपवतोय म्हणून हात हिसकावला आणि ते पोहे दिसले महाराज या त्यावेळेस भगवान परमात्मा म्हणतात सुदामजी को देखत श्याम हसे काहीतरी भेट पाठवली दे ती मला असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी सुदाम्यानं ती पोह्याची गाठोडी होती भगवान परमात्म्याच्या हातात दिली आहे आणि हातात दिल्यानंतर भगवंतानं बघितलं नाही का सुदाम्याच्या पत्नीनं ती कुठून आणली असतील कशी आणलेली असतील किती दिवसाची असतील फक्त त्यातले भाव बघितलाय आणि या ठिकाणी भगवान परमात्म्यानं जशी हाताची मूठ भरली आहे आणि पोह्या सुदामा देवाचे कोबरा म्हणतात हत्या मारी कोरड्याचे शबरी
शेंगदाण्याचे पोहे त्या भगवंतानं प्रेमानं ग्रहण केली, कारण त्यामध्ये सर्वात मोठा होता तो म्हणजे भाव. म्हणून परमार्थ करत असताना सगळ्यात महत्वाचं जर काय असेल तर भाव महत्वाचा आहे. महाराज हरिपाठात म्हणतात, भावे विन देव न कळे संदेह, गुरु विना अनुभव कैसा कळे. भावाविना या ठिकाणी काहीच कळणार नाही. जीवनात परमार्थ करत असताना भाव जर असेल तर देवाला यावं लागतं, अन्यथा तो येत नाही. म्हणूनच असताना तो जगाचा जगन्नाथ, विश्वाचा नायक, जगाचा जगन्नाथ, चालक मालक त्या परमात्म्यानं या ठिकाणी त्या भक्तांचे बोरही खाल्ले आणि पोहेही खाल्ले. फक्त एक गोष्टी बघितलं, भाव केलेलं भजन. म्हणून वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी त्या पांडुरंग परमात्म्याचं भजन करायचं. पण ते भजन करत असताना असं नाही करायचं. करा हातवर या भाऊची गोड शूटिंग घ्या आणि दाखवा तुमच्या चॅनलला. देवळाली गावामध्ये चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या नाम सप्ताहामध्ये देवळाली गावचे भाविक भगवान परमात्म्याचं भजन करताना करा हातवर. हरी विठोबा रखुमाई सुदामा निघालाय आणि भजन चालू होतं. गोविंद मेरो हे गोपाल मेरो हे, गोविंद मेरो राधे राधे गाये
भजन करत 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 सुदामा निघालाय आणि सुदामा निघाल्यानंतर इतकं ऊन आहे आणि ऊन असताना पायामध्ये काटे भरताय, उन्हाचा पाय चटकताय, तेव्हा सुदामा म्हणतो ऐका, देवा तुझा माझा करे वैरकार, 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 दुःखाचे देवा, अरे काय पाप झालं रे, तू अजून भेटत नाहीये, तुझी नगरी आहे तरी कुठं? आणि मग तो सुदामा काय म्हणतो, ऐका ऐका, जी गवळणींची अवस्था झाली ना ती सुदाम्याची झाली. त्या थापत्या माझा 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 कृष्ण पाहिला, माझा 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 कृष्ण पाहिला, माझा कोणीतरी सांगा, कोणीतरी सांगा, कोणीतरी सांगा, कोणीतरी सांगा, कोणीतरी सांगा, कोणीतरी सांगा, माझा 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 कृष्ण पाहिला, माझा 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 कृष्ण पाहिला, प्रत्येकाला रस्त्यात भेटलेल्या स्त्रीला विचारावं, पुरुषाला विचारावं, मुलाला विचारावं, पशुला विचारावं, पक्षाला विचारावं, माझा कृष्ण पाहिला का, माझा मित्र पाहिला का? या ठिकाणी आपल्या नाशिक जिल्ह्याचं वैभव हरिभक्तपरायण निवृत्ती बाबा गुरवडकर यांची चालीवर काही माझा 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 कृष्ण पाहिला का, सुंदर चाली बाबांची. खऱ्या अर्थानं या ठिकाणी असं भजन करत 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 9 वाजले होते. 9 वाजल्यानंतर या ठिकाणी आता सुदामा महाद्वारावरती भगवंताच्या गेला आणि भगवंताच्या महाद्वारावरती असलेल्या द्वारपालांना सांगितलं, अरे अरे माझा कृष्ण नावाचा मित्र या ठिकाणी राहतोय, सांगा ना त्याला तुमचा मित्र आलाय. असं म्हटल्यानंतर त्या द्वारावरती असलेल्या महाद्वारांना बघितलं आहे, कुठं हा दरिद्री, हा भिक्षे करून, कुठं आपला देव, कुठं तो राजा. त्यावेळेस असं म्हटल्यानंतर म्हणजे चालली गे तो त्या ठिकाणी का कशाचा तुझा मित्र, त्या ठिकाणी बहुतेक त्यांचा संवाद आहे श्रीमद भागवतामध्ये, आपल्याला थोडक्यात दृष्टांत बघायचा आहे. असं असल्यानंतर त्या ठिकाणी मग सुदामा म्हणते, ऐका, द्या थाप द्या, थाप द्या. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, उधर भी सुदामा करीब आ गया है, उधर भी सुदामा करीब आ गया है. Oh
नाम ये सुदामा दौड़ते दौड़ते आवने दुधारे द्वार आया सुदामा भिखारी आवो कन्हैया आवो मुरारी तेरे द्वार आया सुदामा भिखारी हे कृष्णा सांगा तुमच्या त्या देवाला तुझा बालपणीचा मित्र सुदामा आलाय असं म्हटल्यानंतर एक त्या ठिकाणी जो द्वारपाल होता म्हटले हा जे आरती इतक्या वेळे होतं त्याच्या बोलण्यात थोडं सत्य असावं द्वारपाल गेलाय आणि भगवान परमात्मा आपल्या पत्न्यांना सर्वांना सोबत घेऊन मस्त आपल्या शीर्ष शयनावरती बसलेले होते आणि असं असताना ज्या वेळेस द्वारपालाने सांगितलं देवा भगवंत महाराज तुम्हाला भेटण्यासाठी कोणीतरी आलंय असं म्हटल्यानंतर भगवंतांचं कोण आलंय मला भेटण्यासाठी मी राजा आहे मला भेटण्यासाठी कोणी यावं ज्या वेळेस असा प्रश्न केल्यानंतर त्या द्वारपालानं सांगितलं देवा कोणीतरी सुदामा म्हटल्यानंतर जगाच्या जगन्नाथानं विश्वाच्या प्राणनाथानं आपल्या आसनावरून उडी मारली आहे अलंकार बाजूला फेकले अंगावरती असलेले वस्त्र जे काय त्या ठिकाणी सर्व पंचांगण असेल सर्व बाजूला फेकलाय आणि देव धावत देवाला पहिल्या पायरीवरून जशी उडी मारली तर देवाला काय खालच्या पायरीवरती उडी मारली आणि खालच्या पायरीवरती उडी मारल्यानंतर सुदामाला ज्या वेळेस पाहिलं बालपणीचे दिवस आठवले आणि सुदामाच्या त्या ठिकाणी सुदामाला प्रेमानं सन्मानानं आपल्या या ठिकाणी राजवाड्यात आणलंय राजवाड्यात आणल्यानंतर महाद्वारात आणल्यानंतर त्या ठिकाणी सर्व पत्न्यांना सांगितलं अगं ऐकलं का माझा बालपणीचा मित्र सुदामा आलाय त्या सुदामाच्या पाद्यपूजनाची त्या ठिकाणी सेवा करा महाराज आता भगवान श्रीकृष्णांना 16,108 बायका 16,108 बायका असताना त्या ठिकाणी आता शेवटी त्या देवाच्या बायका होत्या भगवंताचा मित्र आल्या म्हटल्यानंतर त्यांनी लगेच कोणी बम पेटव कोणी गजर पेटव कोणी गॅस पेटव कोणी चूल पेटव सगळ्या तयारीला लागल्या 1,000 त्या ठिकाणी 16,108 बाटल्या तयार झाल्या सुदामा म्हटलं गेले आता आपले 4 दिवशी तर सांगून गेले आता त्या देवाच्या बायका होत्या महाराज ते काय आपल्यासारख्या होत्या का ते काय आपल्यासारख्या होत्या का धर तांब्या फेक नाहीये असं सांगितलंय भगवान श्रीमद भागवतामध्ये पत्न्यांना पाणी आणण्यासाठी वेळ झालाय म्हणून जगाच्या प्राणनाथानं भगवान श्रीकृष्णांना आपल्या डोळ्यातले अश्रूंना सुदामेचे पाय धुतले आणि पाय धुतल्यानंतर नवीन वस्त्र त्याला दिले बाकी माता लहानपणीच्या गोष्टी सुरू झाल्या सुदामा अरे बाबा किती दिवस झाले भेटला नाही तू सर्व असताना त्या ठिकाणी सुदामा देव आणि सुदामा देव बसलेले असताना त्या ठिकाणी भगवान परमात्मा सांगताय सुदामा अरे त्या ठिकाणी इतके दिवस झाले तू भेटला नाही पण का रे माझ्या वहिनीचं काय चाललंय वहिनीचं काय चाललं म्हटल्यानंतर मला वहिनीनं नक्की काहीतरी भेट पाठवली असेल म्हणून सुदामा म्हटला कुठं एवढा मोठा राज्य कारभार कुठं आपली मुठभर होय कुठं आपली टेमकी मिरवतात म्हणून बाजूला लपवले पोहे महाराज पोहे बाजूला लपवल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने पाहिलं हा आपल्यापासून काहीतरी लपवतोय म्हणून हात हिसकावला आणि ते पोहे दिसले महाराज या त्यावेळेस भगवान परमात्मा म्हणतात सुदामजी को देखत श्याम हसे सुदामजी को देखत श्याम हसे काहीतरी भेट पाठवली दे ती मला असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी सुदाम्यानं ती पोह्याची गातुली ती भगवान परमात्म्याच्या हातात दिली आहे आणि हातात दिल्यानंतर भगवंतानं बघितलं नाही का सुदाम्याच्या पत्नीने ती कुठून आणली असतील कशी आणलेली असतील किती दिवसाची असतील फक्त त्यातले भाव बघितलाय आणि या ठिकाणी भगवान परमात्म्यानं जशी हाताची मूठ भरली आहे आणि पोहे सुदामा देवाचे कोबरा म्हणतात हत्या मारी कोरड्याचे शबरी केरा सुदामा देवाला रोजी रोजी
शबरीची बोल आणि सुदाम्याचे पोहे त्या भगवंतानं प्रेमानं ग्रहण केली, कारण त्यामध्ये सर्वात मोठा होता तो म्हणजे भाव. म्हणून परमार्थ करत असताना सगळ्यात महत्वाचं जर काय असेल तर भाव महत्वाचा आहे. महाराज हरिपाठात म्हणतात, भावे विना देव न कळे संदेह, गुरु विना अनुभव कैसा कळे. भावाविना या ठिकाणी काहीच कळणार नाही. जीवनात परमार्थ करत असताना भाव जर असेल तर देवाला यावं लागतं, अन्यथा तो येत नाही. म्हणूनच असताना तो जगाचा जगन्नाथ, विश्वाचा नायक, जगाचा जगन्नाथ, चालक मालक त्या परमात्म्यानं या ठिकाणी त्या भक्तांचे बोरही खाल्ले आणि पोहेही खाल्ले. फक्त एक गोष्टी बघितलं, भाव केलेलं भजन. म्हणून वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी त्या पांडुरंग परमात्म्याचं भजन करायचं. पण ते भजन करत असताना असं नाही करायचं. करा हातवर या भव्याची गोड शूटिंग घ्या आणि दाखवा तुमच्या चॅनलला. देवळाली गावामध्ये चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या नाम सप्ताहामध्ये देवळाली गावचे भाविक भगवान परमात्म्याचं भजन करताना करा हातवर. हरी विठोबा रखुमाई भगवंताचं स्मरण आनंद आहे. म्हणून खऱ्या अर्थानं श्री जगद्गुरु तुकोबाराय म्हणताय, खऱ्या अर्थाने या ठिकाणी शबरीनं दिलेली बोर उचिष्ट आणि सुदाम्यानं आणलेली मुठभर पोहे थोडे न म्हणे उचिष्ट अथवा थोडे आणि तुका म्हणे भक्ती पुढे. खऱ्या अर्थानं भक्ती पुढे उष्ट आणि थोडं बघितलं जात नाही, कारण भाव खूप महत्वाचा आहे. म्हणून जीवनामध्ये परमार्थ करत असताना लक्ष द्या माझ्याकडे, 5 मिनिटं फक्त. भाव खूप महत्वाचा आहे, लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. एक दिवस काय झालंय, भगवान मी भाव सांगतोय, भाव सांगतोय. भगवान परमात्मा श्रीकृष्णजी सर्व आपल्या पत्न्यांना घेऊन बसले. पत्न्यांना घेतल्यानंतर 16,108 पत्न्या होत्या, त्यापैकी असणाऱ्या मुख्य 108 पत्न्यांना सर्वांना घेऊन बसले. त्या पैकी असलेल्या ऐका 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 बाबा, 5 मिनिटं राहिले, ऐका. सर्वांनी वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे, नाशिकच्या नियमाप्रमाणे भजन करा. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती राया
सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया शबरीची उष्टी बोरं खाली सुदाम्याची पोहे खाली फक्त गोष्ट सर्वात महत्वाचा होता तो भाव सांगतो मी काय असतो भाव थोडक्यात सांगतो हे सेवेला पूर्ण वेळा असं असताना भगवान परमात्मा सर्व पत्न्यांना घेऊन बसले असताना राधेला एक दिवस काय झालंय राधेला सांगितलं राधेने प्रश्न केला देवा सांगा ना मी कशी वाटते म्हटले तू गुळासारखी वाटते त्यावेळेस मग सत्यभामीला प्रश्न देवा मी अगं तू साखरी सारखी वाटते त्या ठिकाणी तिसरीला प्रश्न केलाय देवा मी म्हणजे तू मधासारखी वाटते असे प्रत्येकाला प्रश्न केले आणि त्यावेळेस रुक्मिणी मातेनं प्रश्न केलाय देवा अहो आता 7 जणींना सांगितलंय कशा वाटतं पण मला सांगा मी कशी वाटते भगवान परमात्म्यानं सांगितलं तू मिठासारखी मीठ म्हणल्यावर राग आला त्या रुक्मिणी मातेला म्हणली देवा एकीला गुळ म्हणले एकीला साखर म्हणले एकीला मध म्हणले एकीला पेढा म्हणले एकीला गुलाबजाम म्हणले एकीला बर्फी म्हणले मला मीठ म्हणतात देवा देव म्हणले ठीक आहे ज्या दिवशी प्रसंग आहे त्या दिवशी तुला दाखवून देईल देवानं स्वयंपाक खोलीत असलेल्या आचार्याला बोलावून घेतला देवानी प्रश्न त्या ठिकाणी सांगितलं ऐक आता जेवण भोजन बनवत असताना या ठिकाणी तुला जेवणामध्ये कुठल्याही पदार्थात मीठच टाकायचं म्हणजे ठीक आहे जेवण बनवलं जेवायला सर्व पत्न्या बसल्या रुक्मिणी माता आल्या रुसलेल्या होत्या आणि रुसलेल्या असताना भगवान परमात्म्याने सर्व जेवायला बसले आता आचार्यानं जेवण वाढलंय जेवण वाढल्यानंतर सर्वांनी त्या ठिकाणी पहिला घास घेतलाय आणि घास घेतल्यानंतर सर्वांनी गुपचूप खाला पण रुक्मिणी मातेनं प्रश्न केला आचार्याला अरे बाबा तुला कामाला कशासाठी ठेवले आज एकाही पदार्थात मीठ नाही त्यावेळेस सांगितलं आई साहेब देवानं सांगितलं होतं आज स्वयंपाकात मीठ नाही टाकायचं त्यावेळेस भगवान परमात्म्यानं सांगितलंय रुक्मिणी त्या दिवशी मी तुला त्या ठिकाणी म्हटलो की तू मिठासारखी आहे याचं कारण असं जसं जेवणामध्ये मीठ नसल्यानंतर जेवणाला शोभा नाही तसं तू माझ्या जीवनात जर नसेल तर माझ्या या रूपाला शोभा नाही तसं परमार्थामध्ये भक्ती करत असताना तुम्ही कितीही वाऱ्या केल्या आणि कितीही वर्ष तपश्चर्या केली त्यात जर भाव नसेल तर तो परमार्थ कामाचा नाही म्हणून भगवान परमात्मा सांगताय त्या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात ऐका महिमा आवडीची असा हा महिमा जगद्गुरु तुकोबारायच्या अभंगात सांगतात खऱ्या अर्थानं बोलण्याच्या ओघामध्ये अभंगावरती बोलून संपलेला आहे कीर्तन संपलेलं आहे